काव्य. जे झालं ना ते बरंच झालं. बरं म्हणजे हे जे काही झालंय ना ते अजिबात चांगलं झालेलं नाहीये. तुला सांगू का, मला ज्यावेळेस ही बातमी कळली ना त्यावेळेस मी इतकी हादरून गेले होते, मला खूप भीती वाटायला लागली. आणि असं वाटत होतं कधी मी एकदा जाऊन माझ्या ॲना बेबीला भेटते. एवढी काळजी वाटत होती. आत्ता तुला बघितलं ना तर बरं वाटलं. अगं ग्रॅनी आजी, तू एवढी काळजी कशाला करते? आता एवढं इम्पॉर्टंट ते नाहीच आहे. याच्याहून इम्पॉर्टंट काय झालंय, ती गावच्या फायनली मुंबई सोडून जातीये तिच्या त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबू सोबत. बट ते जास्त इम्पॉर्टंट हे नाही. आय गेट बेटर. हे तर ठीक होऊन जाईल, मी होईल बरी. आय हॅव यू गाईज, आय हॅव रिश. यू नो व्हॉट ग्रॅनी आजी, या इन्सिडेंटमुळे ना मला कळालंय रिश ना त्या गावच्या आपला त्या कमी टमीला फक्त एक चॅरिटी म्हणून हेल्प करत होता. वाय? बिकॉज ती गरीब आहे आणि तो गरीब लोकांना हेल्प करतोच ना. बट माझ्यासोबत आय थिंक त्याला थोडं थोडं सॉफ्ट कॉर्नर ना आहे. म्हणूनच आज माझ्यासोबत असं झालं. तो किती असा काळजी दाखवत होता, आतून त्याची केअर बाहेर निघत होती. त्याने मला डॉक्टरकडे पण नेलं आणि हेच पाहून ना मी अर्धी ठीक तिथेच झाले. कमळी, तू फक्त मुंबईला तुझं सपान घेऊन गेलेली नाहीस, तर गावातल्या तुझ्यासारख्या समध्या पोरींचं भविष्य बदलायला गेलीस. तू शिकून सवरून मोठी साहेब होऊन गावात परत आलीस तर गावासमोर एक आदर्श उभा राहील आणि समध्याच पोरीसने या आधीच शिकवतील ना की लग्नाच्या बेडीत अडकवत बसतील. म्हणून आता तुला कसली बी अडचण येऊ दे, नाहीतर आबाळ कोसळू दे, पण तू तुझं सपान पुरं केल्या बगर गावात पाय बी टाकायचा नाहीस. आबांची बी हीच इच्छा होती, माझी बी हीच इच्छा आहे. त्यामुळे आता कशाचीच पर्वा करू नकोस. नाही निंगे, आपण कुठं बी जायचं नाही. आपण मुंबई सोडून कोल्हापूरला जायचा विचार बी करायचा नाही. कमळे, काय म्हणलीस? कोल्हापूरला जायचं नाही? 11 वाजता गाडी आहे आपली. नाही निंगे, मी माझं सपान पुरं केल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. मी लढणार. अगं, जी चूक आपल्या हातनं झालेलीच नाही त्याची शिक्षा आपण का भोगायची? मी न्याय मिळवल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. निंगे, आपण जर आता हार मानून गावाकडे परत गेलो तर गावची कुठली बी पोरगी हिम्मत करणार नाही गावाबाहेर यायची. त्यांचा आई वडील त्यासनी सोडणार नाही. गावची येस ओलाडून एवढं लांब आपण काय हरायला आलोय का? आईची आण आहे मला. मी निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार. मी लढणार, शेवट पातूर लढणार. माझ्या बरोबर तू आहेस का नाही ते सांग. कमळे, एक गोष्ट लक्षात ठेव, ही निंगी तुझी पाठ कधी बी सोडणार नाही. खरं कमळे, तू जे म्हणतेस ते बी बरोबर आहे. आपली काय बी चूक नाही, पण खरे सिद्ध कसं करायचं? एक गोष्ट पक्की आहे, अनिका स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाही, होय की नाही? होय. अगं ती तर लय नखऱ्याची आहे. ती स्वतःला काय बी जगवू द्यायची नाही. म्हणजे याचा अर्थ हे सगळं मुद्दाम केलंय, सगळं कुणीतरी घडवून आणलंय. निंगी, अगं अनिका मलाच तिची दुश्मन समजते. एवढ्या जणांनी तुझ्या विरोधात पुरावा दिलाय तरी तू काहीच केलेलं नाहीस असं म्हणायचंय तुला? सर, त्यांनी तोंडी पुरावा दिला. मी तुम्हासनी आता पुरावा देतो. शंभू, शंभू, काल काय झालं ते सांग. सर, कमळीने काहीही केलेलं नाहीये. म्हणजे सर,
या अनिकाच्या सांगण्यावरून टिळकने केमिकल्सची अदलाबदली केली होती आणि हे सर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. म्हणून सर मी मुद्दाम कमीच्या टेबलजवळ गेलो आणि पेन घेण्याचं नाटक केलं आणि टिळकने ठेवलेल्या केमिकलच्या जागी माझ्या हातातलं केमिकल ठेवलं. तितक्यात सर आले आणि गडबडीत ते केमिकल अनिकाच्या टेबलवर राहिलं सर. अनिकाला वाटलं की ते केमिकल तिचं आहे आणि म्हणून तिने वापरलं, मग ब्लास्ट झाला सर. यात कमळीची काहीही चूक नाहीये सर. ए गावछाप नंबर 3, काही पण बोलशील का आता? सर हा कोण मुलगा आहे, कुठून आलाय याच्यावर आपण बिलीव्ह करायचं. प्रूफ काय तुझ्याकडे? ए चिवचिवाट, कशाला उगा शिरात आणायलेस? तुला लई पुरावे लागतात ना हो? मग आता तुला देतो खरा पुरावा. सर हे घ्या, हे लॅबच्या कॅमेऱ्याचं CCTV फुटेज आहे. हे बघून तुम्हीच ठरवा आता कोण कशाला जबाबदार. काय खरं काय खोटं ते कळेल. सॉरी सर, मी खरं तर हे कालच तुम्हाला सांगणार होतो, पण खरं सांगण्याची हिंमतच नव्हती. आज कमळीमुळे मला खरं बोलण्याची हिंमत मिळाली आहे सर. आय एम सॉरी सर, ही संपूर्ण माझीच चूक आहे. अनिकाने मला एकदा सगळ्यांसमोर ऐकवलं होतं, म्हणूनच मी बदला घ्यायला हे सगळं केलं आणि यांच्यावर आळ घातला. यात बाकी कोणाची चूक नाही. आय एम सॉरी. अरे तू काय वागलायस याची काय कल्पना आहे का तुला?